पाऊस धो धो कोसळत होता. हा इचलकरंजीचा नदी परिसर. इचलकरंजीतील एक तरुण उल्हास मंडलिक आपल्या आईसोबत घरी निघाला होता. पाऊस आला म्हणून काही मजूर आश्रयासाठी या जॅकवेलच्या ठिकाणी उभे होते. त्यावेळेला ते एकदम किंचाळण्यासारखा आवाज आला म्हणून आम्ही पाहिलं तर जॅकवेलकडं ते मेंढपाळ सगळे होते आणि मुलगा आत पडला होता. ते ओरडत होते, बाळ मेलं असं करून. मग उल्हास पटकन पळाला आणि तिथे गेला. पाहतो तर काय, एका मेंढपाळाचा मुलगा हरिया 5 वर्षाचा अवघा होता. तो या उघड्या दारातून जॅकवेलच्या खाली विहिरीमध्ये पडला होता. तर त्यावेळेला पाहिलं ना तर तो काहीही न विचार करता बॅटरी द्या म्हटला. बॅटरी कोणाकडेच नव्हती तर कोणाकडून तरी एक पेन बॅटरी घेतली मागून आणि त्याच्या प्रकाशात बघितलं तर पाणी गोल गोल फिरत होतं चक्रासारखं आणि त्यात त्या मुलग्याची फक्त टोपी दिसली. कानटोपी असते त्याचा गोंडा. मग त्यावर त्यानं सांगितलं की मुलगा आहे पण तुम्ही बॅटरी करा, मी ह्याला काढतो. मी ओरडायला सुरुवात केली, अरे एकाला 2 जाशीला त्याच्यात, तुम्ही असं नका करू, दोरी विरी घ्या. तर कुठेही काही मिळालं नाही. तो तसाच उतरला. कसा उतरला काय माहित नाही, पण पाईपला धरूनच, मध्ये पाईप होत्याच्या, त्याला धरून तो उतरला खाली आणि त्या बाळाला घेतलं त्यानं आणि त्याला सांगितलं मला सोडू नकोस, पाठीबरोबर धर. आणि मला सांगितलं ओरडून, मम्मी, ती कन्नड लोक होती बोलणारी, आणि मम्मी तेवढं कोणाकडे दोर असला तर बघ. मग मी पळत पळत जाऊन गाड्या येत होत्या एसट्या, तर त्या थांबवल्या हुपरी रेंदाळकडून येणाऱ्या गाड्यात. आणि कोणाकडे तरी दोर असला तर बघा, 2 मुलं जाणार आता पाण्यात, जॅकवेल मध्ये पडल्यात. ती लोक सगळे उतरून आली पण कोणाकडे नाही. तर अगदी साईडला ज्या कचकड्यासारख्या हे होत्या रिंगा, त्याच्यावर बोट अंगठा अडवत कसा तरी उल्हास वरती आला. मग ते आम्ही सगळ्यांनी ओढून घेतलं त्याला. पण त्या मुलाचे वडील एवढे पाया पडत होते त्याच्या, मिठी मारून.